वेलकम टू मनी माइंडसेट अँड प्रोसेस. 3 लोक असतात, एक पुअर माइंडसेट, मिडल क्लास माइंडसेट आणि वेल्दी माइंडसेट. पुअर माइंडसेटचे लोक काय करतात तर ते करत असतात एक इन्कम जनरेट करतात आणि ती इन्कम खर्च करून मोकळे होतात. मिडल क्लास माइंडसेट असतो, तो मिडल क्लास माइंडसेट काय करत असतो, एक इन्कम जनरेट करतो, त्यानंतर त्यातनं लायबिलिटीज विकत घेतो, त्या लायबिलिटीजमधून त्याचे एक्सपेन्सेस करतो अँड देन संपवत असतो. पण वेल्दी माइंडसेटचे लोक काय करत असतात, ते एक इन्कम जनरेट करतात, इन्कममधून असेट्स बाय करतात, असेट्समधून परत एक दुसरी इन्कम जनरेट करतात, त्या दुसऱ्या इन्कममधून लायबिलिटीज बाय करतात आणि लायबिलिटीजमधून एक्सपेन्सेस करून एक चांगल्या फंडवर बसलेले असतात. तर असेट्स आणि लायबिलिटीज. असेट्समध्ये येतं रिअल इस्टेट, स्टॉक्स, बॉन्ड्स, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज. यामध्ये इन्व्हेस्ट केलेले पैसे आपले असेट्स असतात आणि लायबिलिटीजमध्ये असतं मॉर्गेज, कार लोन घेतलेलं, क्रेडिट कार्डचे डेप्ट आणि पर्सनल लोन्स. तर आता आपण डिसाईड करायचे की आपल्याला असेट जनरेट करायचे की लायबिलिटीज वाढवायच्या. धन्यवाद.